अरे इथं दरवाजावर लागलं ना घाबरू नको. नाही मी झाडू घेऊन गोल 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 गोल. माझी थोडी चुकी आहे, तू खिडकी उघडी ठेव. हे बघा टोटल 12,300. मी 13,000 बोललो ना. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवर. सो आज भरपूर दिवसांनी आम्ही चाललो आहे डी-मार्टला. खूप दिवस झाले गेलो नाही. फॅमिली बाजारमधून इकडनं सामान घ्यायचो आणि सामान वगैरे घेऊन येत होतो. बट आज विचार केला की लॉकडाऊनसारखी परिस्थिती होणार आहे म्हणून सगळं सामान वगैरे भरून ठेवू. महागाई पण खूप वाढणार आहे, त्याच्यामुळे पेट्रोलसुद्धा भरून ठेवलं आहे. फुल टाकी केली. एमर्जन्सी काही असले वेळ तर भरून ठेवलेलं बेस्ट राहील. आणि जेवणाचं वगैरे सामान पण सगळं आम्ही एमर्जन्सी भरून ठेवतोय. महागसुद्धा होणार आहे. तेलाचे भाव तर भरपूर वाढलेलेच आहेत. 15 लिटरचा डब्बा. सो निघालोय आम्ही आता. आमच्या इथे ना पाईपलाईनचं काम चालू आहे पाण्याचं. दाखवू का तुम्हाला? बाबा ते बाबा बाप्पा कोण आहे? स्वामी पाया पड स्वामींच्या. असं डोकं लावून पाया पड. हात जोडून. नो 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 नो. काय? चम चम नाही, चम घरी आहे पिल्लू. बनी त्याला स्पून पाहिजे. स्पून घरी येतो. पाणी देऊ? हा, पाणी पाहिजे. शॉपिंग करायला टाइम लागणार आहे म्हणून टाइमपास पॉपकॉर्न घेऊन जातो मध्ये. आता आम्ही कोकोला शूज घेतोय. कोको, कोणती चप्पल घेतो पिल्लू? कोणती चप्पल घ्यायची तुला? शूज का चप्पल? त्याच्या मापात चप्पल कुठे? हा, इथे शूज आहे बघा. आमच्या कोकोला शूज घ्यायचे, ते छोटे झाले आता. घेऊ कोको? घेऊ? हे घ्यायचे तुला? आवडलं काय? घालून बघावं लागेल त्याला. नाही. बरोबर आहे, घ्या मग. आवडलं तुला? हो, आवडले. रे कोको. दोन ट्रॉल्या झाल्या ना? 2 ट्रॉले झाल्या. कोकोला टाइमपास घेऊन दिलाय कॅडबरी. काय त्याला भूक लागली खूप. मला लय भूक लागली. मला काहीतरी खावं लागणार. प्रोटीन बार नाही इकडे? घरी जाऊन सगळं दाखवतो आता. हे काय नेमकं काय काय घेतलंय लॉकडाऊनच्या भीतीने. नाही, अख्खी लॉकडाऊनची भीती लागलेली. यावेळेस तयारी राहायची. काय तयारी ठेवायची. घेतो ना त्याच्याकडून. नारळ फोडतोय कसं? याला कोणीच सांगितलं नाही कसं फोडायचं. तो बघ कसं नारळ फोडतोय. आले सगळं सामानांमधून नारळ काढलं त्याने अगोदर. पिल्लू दे इकडे, हाताला लागेल, लादी फुटल नाही तर. दे इकडे, दे. कोकोला ही चप्पल आणली. आता चप्पल पहिले घालून दाखवते त्याला कशी दिसते. तर आम्ही आत्ताच आलो डीमार्ट वरून. आणि प्रॉब्लेम असा झाला की डीमार्ट मध्ये ना आम्ही जेव्हा ब्लॉग शूट करत होतो ना तेव्हा तिथले 2 कर्मचारी आले आणि ते बोलले की प्लीज कॅमेरा बंद करा. ते बोलले की आमच्या इथं पॉलिसी नाही आहे सध्या व्हिडिओ काढण्याची. कोणीतरी ब्लॉगर आलं होतं वाटतं, त्यांच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट्स केल्या आणि निगेटिव्ह व्हिडिओ बनवला. त्यामुळे त्यांनी रिस्ट्रिक्शन्स आणले आमच्या बोईसरमध्ये. सो मग ते बोलले की कॅमेरा बंद केला. मग आम्ही कॅमेरा बंद केला. आणि तर आम्ही नेहमी 5 लिटरचं ऑइल घेणार आहोत. आज आम्ही 13 लिटरची कॅन घेऊन आलो. म्हणजे ते आपलं पत्र्याचं येतं नाही का, ते घेतलं डब्बा. सरकार बोलते आपली की गॅस खूप अवेलेबल आहे, सिलेंडर मिळेल, तुम्ही पॅनिक होऊ नका. पण आता मी खरं सांगतो, मी यांना जवळजवळ 12 दिवस झाले. मी 12 दिवसांपूर्वी गॅस टाकी, माझी भारत गॅसची टाकी आम्ही बुक केलेली आहे. अजूनही अद्याप मला गॅस टाकी मिळालेली नाही. आज माझ्या गावात काय होतंय तुम्हाला माहिती आहे. 3-4 दिवसापूर्वी प्रियानी पेट्रोलचं टाकलं होतं. पेट्रोलला रांगा. आम्ही आमच्या दोन्ही गाड्यांमध्ये 1.5 ते 2 तास उभं राहून पेट्रोल भरून घेतलंय. खूप सारी अडचण चालू आहे, खूप सारी. मग हे लोक पॅनिक होत आहेत की लोक काय होत आहेत ते माहीत नाही. सोशल मीडियावरती जे पण अफवा पसरत आहेत
ते बॅन कराव्यात, सायबर सेलला काम द्यावं, असं काहीतरी व्हायला पाहिजे. पण इट्स ओके. आपण आता काय बघू माहिती का, की जे 13 किलोचं कॅन आम्ही 1800 रुपयाला घेतलं होतं, आज ते 2475 रुपयाला घेतलंय. तब्बल 600 रुपये आमच्या तेलात वाढले. तर बाकीचं सगळं सामान काय काय घेतलं या महागाईच्या काळात ते बघून घ्या. कारण आहे ना, 1.5-2 महिने किंवा 3 महिने पण जरी लागले तरी आता आम्हाला टेन्शन नाही. आमचं राशन ॲटलिस्ट खाण्यापिण्याचं, दिवसभर खाण्यापिण्याचं ते तरी आम्ही भरून ठेवलं आहे. चंकी फंकी माल काहीच नाही भरलेला, फक्त जे प्युअर राशन लागतं, डाळ, तांदूळ, डाळी, साखर, हे डाळ भरले सगळे, शेंगदाणे वगैरे सगळं. तेच डाळ, तांदूळ, गरजेच्या वस्तू फक्त भरल्या आहेत. त्याचंही बिल आम्ही 13,000 रुपये भरलंय. पर्यंत आता चला आपण बघूया कोणतं सामान किती रुपयाला मिळालं या महागाईच्या सुरुवातीच्या फेज मध्ये. हो, आणि त्याची मम्मी प्रीतमचं आणि सलूचं डाएट चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी हे सोयाबीन आणलं, कारण ते व्हेजिटेरियन आहे. थांबा, मी बिल पण घेतो. थांब. हे बघा टोटल 12,300. मी 13,000 बोललो ना. 13,000 कसले माहिती का, पुढं येता येता आम्हाला भाजी घेता घेता, भाजीपाला घेता घेता, चिकन घेता घेता सगळे मिळून असे 500 ते 700 रुपये खर्च झाले. टोटल 13,000 रुपये आज खर्च झाले माझे. आणि हे बघा, हे पूर्ण बिल आहे आमचं. तर यात आहे ना, पहिले प्रिया सांगेल काय काय घेतलं, मग मी सांगतो काय महाग भेटलं आपल्याला. तुम्ही मूग डाळ एक जास्तच घेऊन आली आहे, बाळाला सुद्धा लागते आणि प्रोटीन आहे म्हणून चांगलं आहे ते. उडीद डाळ घेतलंय, मसूर डाळ आणि मूग डाळ मस्त मिक्स करून बनवते, छान लागतं. आणि बाळासाठी स्पेशल मिक्स डाळींचं घेतलंय. बाकी हे प्रीतमला घेतलंय मी, की प्रोटीन आहे, चणे खाऊ शकता तुम्ही, बरोबर ना? मी पण चणे घेतले आणि तू पण चणे घेतले. नाही घेतले, मी लय मोठं पाकिट घेतलं एक. कुठे नाही दिसलं मला. परत यांना डाएट मध्ये बदाम लागतात प्रीतमला, सो त्यांच्यासाठी बदाम आणले, शेंगदाणे आणले. आणि मी माझ्यासाठी काय घेतलं दाखवून तुम्हाला, बिस्किट घेतलंय गुड्डेचं. आवडत नाही मला गोड खायला जास्त, बट प्रीतमने मागे टोस्ट आणून ठेवलं होते, ते संपवायचे म्हणून खाते, नाही तर मी असं घेऊन येत नाही काही चहासोबत खायला. बाकी हे ब्राऊन ब्रेड हे लोकांना लागतात डाएटला. मीठचे 2 पॅकेट घेतले. मीठ कधी संपतं मला समजतच नाही. आणि इमर्जन्सी कसं मग घ्यायला जावं लागतं, मग प्रीतम मला बोलतात की तू घेऊन ठेवते एक्स्ट्रा, म्हणून हे 2 मिठाचे पॅकेट आणून ठेवले. आता तू किती दिवस काढू शकते या राशनवर? 2 महिने. 2 महिने? 2 पण नाही, 1.5-2 दीड महिना. आणि जर त्याच्यानंतर संपलं मग काय करशील राशन? मग नवीन आणू. लॉकडाऊन लागला तर? लॉकडाऊन कसा लागणार आहे? नाही लागणार. असं म्हणतायत ना, नाही सगळीकडे सांगितलंय, चर्चा चालू आहे. होऊ नका उगाचच कोणीच, नाही लागणार आहे. आलेच पंतप्रधान आपले आणि बोलले, आज रात 12 बजे से पेट्रोल अपना खत्म, हा. राशन अपना खत्म. काहीच जर ऑप्शन नसला तर सरळ चालत निघायचं. पूर्वी लोकांकडे अगं पण गाड्या सगळं होत्या बंद का? असलं तर काय करशील तू? पूर्वी लोकांकडे गाड्या होत्या का? बरं, वाहतूक बंद आज तू डीमार्ट बघितलं, किती रिकामं होतं. राहिली. रिकामं होतं. मग जर उद्या डीमार्टच बंद राहिलं, मी काय बोलते, जर ऑप्शनच नसला तर ते पण काय करणार आहे? नसला तर चालत निघायचं, बैलगाड्या अरे चालत कुठे जाशील चालत? जिकडे जायचं तिकडे. हं? तरी तेच, अच्छा, दुकानातच काही भेटणार नाही, बरोबर. दुकानं बंद राहतील, भेटायचा काय विषय? याचं ऐकून घे, तो पण सांगतो तुला. खरंच भाई, मैंने सिर्फ गाड़ी के बारे में, पेट्रोल के बारे में सोचा. मैंने वो नहीं सोचा की म्हणजे दुकानामध्ये सामान कसं येणार हे, त्या गोष्टी कसं येतील. म्हणून मी तुला म्हणतो थोडी मसाज करत जाय. ये कुछ ज्यादा नहीं हो रहा. एक बहुत कम हो रहा है, दोन्ही पायांची मसाज करत आहे. जाऊ दे, चहापत्ती आणून ठेवली जास्त, प्रीतमला रोज चहा लागतो. चहा मी पितच नाही, तू चहा पिते. पण मी ते तुझ्यासाठी का आणलं माहिती? तुला 6 महिने जाईल एकटीला, हा, कारण सलोनी आणि मी कॉफी पितो. मी कॉफीच नाही घेतली ग. टी आणलंय सलोनीला आणि तुम्हाला green tea. ग्रीन टी पण एकच टाइम आहे आम्हाला ना, कॉफी 2 टाइम आहे आहे आमची. का माझे? आणि हा सगळ्या वस्तू फेकतो. कोकोसाठी काय काय आणलं तर दाखव ना. कोकोसाठी कोकोचे खेळणे आणि सगळे दाखवायचे सगळे. जा कोको, या खेळणी आण, खेळणी. जसं आण. माती उचलायचं सामान आण तुझं. तो रोज माती बोलतो ना, त्याच्यासाठी क्ले पावडर घ्यायची. हे बघा, ही बादली घेतली त्याला. तो मम्मीच्या वाड्यावर गेल्यानंतर हेच खेळत असतो माती कायम. कलर्सचं घेतलंय. आणि हा, हे कलर बुक घेतलं त्याला. कलर बुक मध्ये ना असं मस्त, हे डीमार्टला आम्हाला 99 रुपीजलाच मिळालं.
एक 60 रुपीच होतं, पण त्याला छोटं होतं. पहिलं पेज काढा ना, हे बघा, बनवलंय त्यांनी थोडंसं. कोकोनी बनाना रंगवला का? या मागे का? अहो प्रीतू एक नंबर. हा वा, कोको तुला कळालंय बनाना? हा तू बादली घेऊन, बनानाचा कलर आहे इथं बघा परत. कोको बादली घेऊन कुठे चाललास तू? बाय बाय कर. बाय. अरे बापरे, कुठे चालला? रात्र झाली बाबड्या, रात्र झाली, आता झोपायचंय. बाकी मी हे बडूशेप वगैरे बनवायला आणले. सीड्स पूर्ण नाही भेटला तुला? नाही तिथे डिमांड मध्ये काही डिमांड मध्ये सामान पण सगळं संपलं. मी 25 किलोची गोणी आणली तांदूळची. तर बघा, आम्ही 25 किलो तांदूळ भरला. आम्ही दरवेळेस 5 किलो 10 किलोच घेतो, पण यावेळेस 25 किलोची गोणी घेतली. 26 किलो आहे प्रिया, हा 26 किलो 26 किलोची गोणी घेतली. साधेच तांदूळ घेतले. 43 रुपीज किलो होता. सो तो आम्हाला 1100 रुपयाला पडला ना, 1100 रुपयाला पडला. आणि तेलाचे कॅन घेतले आम्ही, जे पतली तिकडे टाकली कोकोने. काजू कतली तिकडे गेली का? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. याचा अर्थ काय माहितीये का? जेव्हा तहान लागते ना, तेव्हा पाणी पाजलेलं कधी चांगलंय. तू 1 महिन्याने पाणी देशील तर त्याला महत्व नाही येणार. त्याचं भांडण झालं म्हणजे झालं क्लिअर है ना. बोललं मी भांडलंच नाही, मला भांडण नकोय म्हणून मी नाही बोलत. चल इकडे, मी पाणी देतो. चल 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 इकडे, चल इकडे. पे 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 लवकर प्यासा था तू. पिऊ दे काय नाही होत. जाता जाता आहे ना, आम्ही म्हणजे डीमार्टला जाताना आहे ना, आमचा एक संभ्रम होता की तेल कुठून घ्यावं. तर आम्ही आहे ना एक तेल घेतलं. हे बघा, जेमिनी सनफ्लॉवर इथं दिसत असेल. हां, जेमिनी. हे कितीला आहे? 2475 रुपयाला घेतलं. ठीक आहे. इथे जाता दुकानात आपल्याला किती सांगितले? 2795, म्हणजे 2800 रुपयाला. आणि त्याच दुकानवाल्यांनी त्यांच्या मनानेच भाव वाढवले. नाही, त्यांनी काय केलं माहिती? MRP 3300 रुपये, मग त्यांनी 2800 केलं डीमार्टवाल्याने, 2400 केलं. ऑब्व्हियसली डीमार्टवाल्याला परवडतं, पण आपल्याला जिथं परवडतं तिथं आपण जातो. ॲक्च्युली हे आहे ना, अगोदर 2100 2000 ह्या रेंजमध्येच भेटायचे, पण आता अक्षरशः 300 रुपये वाढले. अजून 10 दिवसांनी जर गेलो आणि आलाच तुटवडा, तर हेच तेल मला 3000 रुपयाला घ्यावं लागेल. सो त्यामुळं मग मी आत्ताच भरून ठेवला. पॅनिक होण्याची गोष्ट नाही, पण जे प्रधानमंत्री आपले न्यूज देतात, सभेमध्ये सांगतात की तयारी ठेवा, कोविडसारखं होऊ शकतं. हां, दे मम्मीला दे. मम्मी हा, लांबून ये तिथं पाणी पडलेलं आहे. लांबून ये. हा, कसं घाबरून चालतं. ये इकडे. दे इकडे. माझ्या बाळाला कलर आणलेत आम्ही ड्रॉइंग करण्यासाठी. त्याला खूप आवडतं ड्रॉइंग करायला, है ना पिल्लू? आता सकाळी करा अभ्यास, आत्ता नाही. आणि हे त्याला माती खेळायची म्हणून आम्ही क्ले घेणार आहे त्याला. तर त्याच्यासाठी हे मातीचं क्लेला नाही उपयोगात येणार ते काहीच. क्ले कमी असतं ना ते. ते त्याचा उपयोगच नाही. ते मम्मीच्या वाड्यावर गेल्यावर ते खेळता येईल हे सगळं. हा बरोबर. हे तिथे घेऊन जायचं घेतलं की खेळायला, असं पाणी टाकायला वगैरे. है ना कोको? असं आहे ना? झाडांना पाणी टाकशील ना हे तू? बघ, अशी माती काढायची, हाताने नाही काढायची, अशी काढायची आहे ना. झाडांना पाणी टाकशील ना कोको? काढली का माती अशी भरायची बघ याने कोको, अशी असं भरायचं. आणि आता झाकण कुठे सोन पापडी? 185 रुपयाला पूर्ण हा सेट मिळाला. ती तिकडे तो बास्केट आणती. मग खांद्यावर घेऊन पळत होता ना. बास्केट आणती. असं तुम्हाला सगळं नुसतं बोलून नका जाऊ हा प्रीतू. असं बोलते अरे तर मी भरायला पण उचलणार आहे लाव. सगळं. हो. आणि कुठे ठेवणार? त्या पिशवीत हे बाई पिशवी 17 रुपयाची पिशवी घेतली. अच्छा, म्हणजे पिशवीत भरून ठेवणार. मग तू बोलली ना कुठे भरणार. आता हे बघ, हे किचनचं सामान आहे, तुझं काम आहे ना ग भरायचं. मला काय किचनचं सांगते? मी भरणार आहे. मग तू भर बाई, बस मी नाही भरत. सॉरी, चुकलं. उगाच मी विचार केला तुझी मदत करायचा. जाऊ दे. नाही मला हे नाही भरत. तू तो पाहून घे. पिशवीत नका भरू. मी तुम्हाला हे सांगते, मला भरायचंच आहे तिकडे तू जाऊन. ही भांडती माझ्यासोबत आणि तो फक्त ओरडतो. आम्ही डीमार्टला गेलो होतो तर सलोनीला बोललो होतो खिडकीला, तेव्हा ऐकलं नाही तुम्ही. पहिले सलोनी फॅन बंद करा आणि दरवाजा उघडा. आलं वाट वागड तेव्हा ती घाबर, तिला झोपेतून उठवलं मी. तिला वाटलं जाय बघ आता. नाही घाबरत बाबा. ती नाही घाबरते खरंच. ती गेली तिकडे, ती मोठी गोष्ट आहे. तो जाम घाबरते. हे बघा झोपेतून उठलाय. झाडू घेऊन उभी हो. सल्लो घाबरू नको. सलोनी ऐका. बाबा ती एकदम सलोनी ऐका ना, कर्टन्स
नाही नाही खिडकी नको उघडू, खिडकीने येतील दरवाजातच. दरवाजातून नाही नाही दरवाजातूनच जाईल प्रिया तो. हे बाय मारलं तिने. नाही मारला अजून. अरे इकडे येईन बरं का. सल्लं लाव ते तिकडे येतं. घेऊ दे, आल्यावर मी दरवाजा लावायला लगेच. चलो नाही तुम्ही खिडकी उघडा, ऐका माझं. लावून घे. बापरे बापरे लय चिडली हो झोपेत. तुला मग इकडे येईन ते, इकडे येईन. बंद करा. नको, इकडे येईन ते. अगं बरं आपल्याला कळेल कसं बाहेर गेलं बरं. कॅमेऱ्यात बघा, कॅमेऱ्यात बघा. कॅमेराचा मोबाईल आहे तिकडे. खिडकीतून जाणार ती खिडकीतून, मी तुम्हाला सांगते ना. अंधार दिसत बरं नाही. खिडकी उघड चाललो एक मग. चला नाही, खिडकी उघडा, पूर्ण उघडा. अंधारात जातं ते, त्याला अंधार आवडतो. अंधारात दिसतं त्याला, दिवसा उजेडात बाबू नाही तिथंच. दिसत ते. अगं ते हा ते आणून झाकून ठेव बरं. काय लाडू बरं त्या लाडूवर नाही जाऊन बसलं त्या लाडू. ओ बंद करा. त्याला काय झालंय? मध्ये येतोय नुसता. काय रे गो? सल्लं आलं. इकडे इथं कसं आलं करताय? अरे इथं दरवाजावर लागलं ना. हा? होय. खोलू की येईन डायरेक्ट मध्ये येईन. खोलू नका. नाही तिकडे आहे आता, तिकडे हवा आलं. तुम्ही कशाला खोलताय? याला इकडे बसलं की झालं मग कल्याणच डायरेक्ट. झालं बघ इकडं पळावं लागेल काय. सॉरी सल्लं तुला झोपेतून उठवलं, पण माझ्या डेअरिंग नव्हतं बाई. आता उद्या पण समजलं ना किती वाजता खिडक्या लावायच्या. 5:30. हा. थोडा अंधार पडला की ते लगेच घरात घुसतात लगेच. हे बघा किती वाजले, 1:30. मी इथं एडिटिंग करत बसलो होतो मस्त, आणि तेवढ्यात माझ्या जवळ इथे जवळ येऊन बसला प्रिया. हे बघ मी इथे झोपलेलो इथे येऊन बसला असं. तुम्हाला कसं कळालं बसले येऊन ते? अगं ते असं जोरात आलं, मला आधी असं वाटलं माशी आहे. घेऊन डायरेक्ट बसलं. हा येऊन असं झटकन इथं पडलं, हा. मला वाटलं माशी आहे. आणि नंतर जेव्हा मी उठलो ते झपकन उडालं, बापरे डायरेक्ट झाली बाई. डायरेक्ट माझी हालतच टाईट झाली बाई. काय करू, सलाडीच्या रूम मध्ये घुसलं डायरेक्ट उठ म्हणून. कसं वाटलं बाई? झोपले होते. तू खोटं बोलली, मला म्हणते तुम्ही बाहेर काढलं. ऐक, तू थोड्या पहिल्याची तूच footage खिडकी check चालू कर. ठेवली. ऐक मी तू खिडकी उघडी ठेवलेली. ऐका, ते मेलं होतं का तुम्ही मारलं तेव्हा? मेलं नव्हतं, बाहेर काढलं, जोरात फटका दिला. मग ते परत फिरून आलं. तुम्ही नाही, ते चकमा देतं. तुम्हाला आठवतं का आपण प्रत्येक वेळेस बाहेर काढायचो पण परत परत भेटायचं ते यायचं, घरात. हो. आम्हाला वाटतं आम्ही आज पण काढलं, कसं काय आलं असं व्हायचं आमच्याकडून. अहो, Second त्याला- ते डोळ्याला हे बघ. चकमा देतं. मी आता जशी होती नाही टावेल घेऊन रडलेला, मी इथेच उभी आणि इथून त्याला असा जोरात फटका मारला, इथून डायरेक्ट बाहेर त्या समोरच्या दाराची जाऊन पडलं. म्हटलं जोरात मारायला नको, मरल बिरल. म्हटलं सोडलं, मी दरवाजा लावून टाकला. आणि त्यानंतर मी नाचले, पण मला चांगलं आठवतंय. तुला माहिती आता 1 वर्ष झालं असेल आहे ना आपल्याकडे वटवागळ नव्हतं. का बरं माहितीये का? पेस्ट कंट्रोल करून त्या माणसाला सांगितलं काढून टाक सगळे हे सेपरेट पेस्ट कंट्रोल म्हणजे वेगळे 2,500 रुपये लागले होते म्हणजे ते त्याचं काढण्यासाठी त्याचं ते काढायला. हा. कारण पेस्ट कंट्रोल वाला बोललेला की आमच्याकडे फक्त झुरळांचं येतं, ते बाकीचं काही नव्हतं. पण ते उडून गेलेले, त्यांनी काढले पण ते उडून गेले सगळे खिडकीमधून, म्हणजे घरात नाही आले परत. त्याच्यानंतर यांनी ना आज माझं इतकं वर्कआउट करवलंय ना, मी झाडू घेऊन गोल 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 गोल. माझी थोडी चुकी आहे, तू खिडकी उघडी ठेव. तुला वहिनीने सांगितलं होतं खिडकी बंद कर. आम्ही डीमार्टला गेलो, तू खिडकी उघडी ठेवली. नाही विषय काय झाला, मी खिडकी बंद करत होती, मी अर्धी मी इथपर्यंत म्हटलं, बंद राहू पण द्या, केली. राहू हे बोलले नाही राहू द्या. मी म्हटलं त्यांना गरम वगैरे होत असं तर राहू द्या म्हणून. मी पण काय बोलली नाही, मग नंतर लावून घेतील ते असं वाटलं, पण ते कदाचित विसरून गेले. नाही, पण मी लावली ती खिडकी, पण ते आलं असेल एखाद्या वेळी. हा येऊन बसतं त्याच्यात. अय, छलोनी. माझे बाळ आवाज येतात, शनोनी मारू काय रे? काय पिचकी? कसा आवाज? वटवागळे होत. दरवाजा लावला त्यांनी बघा. एकटाच दरवाजा लावून घेतला. आता काय? दरवाजा नको उघडू बर का, डायरेक्ट नको उघडू, तर लागेल. चल गुड नाईट. मागे सरक ते. चल गुड नाईट. सॉरी तुला उठवलं मी, पण तुझी खिडकी उघडी होती, मी घाबरतो आहे म्हणून मी बंद केलं. राहू दे, मी लावतो दरवाजा. जा तुझं लावलं ना. चल गुड नाईट. तेव्हा दरवाजा लावून घेतोय. ए कोको आम्हाला येऊ दे ना बाबा. शनोनी बापरे. ओ पिल्लू, येऊ मी? कोको आणतोय ना मला येऊ दे, फक्त आतुलाच येऊ देतो बाबा. येऊ दे प्लीज. बाहेर ये, अबू. तर डीमार्ट पासून सुरू झालेला आमचा आजचा प्रवास नवरा बायकोच्या भांडणानंतर आला कबूतर म्हणतो, आला वटवागळावरती. आणि वटवागळावरून आता आम्ही सगळे नॉर्मल झालोय. तिला परत डाऊट आला सलोनीला की तुला आला का? नाही ना काय? अहो
ते ना असं चिटकतं ना, एवढंसं दिसतं झाल्यावर. अहो ते ना केवढे सांगू एवढं एवढं हा, पिल्लूच आहे. ते आपल्या किचनच्या इथे बसलं ना वरती तर तिथे जोरात म्हटलं हे जर परत मध्ये घुसणार फर्निचर मध्ये हा पक्का मला शिवाय घालणार. तर चला आमचं अजूनही डिस्कशन संपलेलं नाही. आता आम्ही थोडं डिस्कशन करतो. तोपर्यंत ब्लॉग आपण संपवूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. Good night. टेक केअर. Thank